महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवराय। स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक व छत्रपती भूषण मराठा आंदोलक क्षत्रिय आंदोलक डॉक्टर कुशीराम टकले पाटील हे आज आपल्या सत्तेचा महासंग्राम या न्यूज चॅनलच्या कट्ट्यावर उपस्थित आहेत. त्यांनी आत्तापर्यंत मराठा आंदोलनासाठी मोठा सक्रिय सहभाग घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात त्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात, उपोषणात, मोर्चात प्रत्यक्ष सहभाग घेऊन या आंदोलनाला मोठा सक्रिय पाठिंबा त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आलेला होता. असे डॉक्टर कुशीराम टकले साहेब व शेतकरी आघाडी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुभाष गागरे पाटील साहेब हे आज आपल्या सत्तेचा महासंग्राम या उपस्थित आहे. प्रथमतः मी डॉक्टर कुशीराज टकले पाटील आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक आत्ताच्या सत्तेचा महासंग्राम या कट्ट्यावर माझे सहकारी गडकरी साहेब यांनी मला आमंत्रित केले. त्याबद्दल प्रथमतः मी सत्तेचे महासंग्राम ह्या न्यूज चॅनलचं हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. माझ्यासोबत आलेले आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाषजी गागरे पाटील अनेक वर्षापासून ज्यांनी मला खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि आमच्या स्वाभिमानी मराठा महासंघाचे खरे तर शेलार मामा अशी त्यांची ओळख, तर त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर अनेक वर्षापासून 1998 पासून मी मराठा चळवळीमध्ये काम करतो आणि हे चळवळीमध्ये काम करत असताना मला 2013मध्ये 3/9/2013मध्ये नगर या ठिकाणी मी मराठा आरक्षणासाठी मोठा रस्ता रोको घेतला आणि त्या रस्ता रोकोमध्ये आम्हाला 28 जणांना त्या ठिकाणी तुरुंगवासाची शिक्षासुद्धा त्या ठिकाणी झाली. आणि त्यानंतर जे राणी समिती होती, महसूल मंत्री नारायण राणे साहेब होते, यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला आणि हा सर्वे करताना त्यांनी आर्थिक दुर्बल जे मराठा समाजातील आहेत त्यांचा सर्वे करून मराठा समाजाला 12 ते 13% शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा सकारात्मक अहवाल शासनाकडे दिला. मात्र तो अहवाल कोर्टामध्ये टिकला नाही. बऱ्याचशा बाबी नंतर झाल्या, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन समोर आलं. मनोज जरांगे पाटील आणि आम्ही सोबतचे सहकारी आणि मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळेस आंदोलनं केली मराठा समाजासाठी. अनेक आंदोलनं करून त्यांना काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी यश येईल असं आपण आई जगदंबेचरणी प्रार्थना करू. आणि खरं तर मराठा समाजासाठी त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे. मात्र परवा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक विषय मांडला की 16 संघटना माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही लोकांनी त्यांना 2 कोटी रुपये देण्याचं कबूल केलं. मात्र माझा या सत्तेच्या महासंग्रामच्या कट्ट्यामध्ये एक त्यांना सवाल राहील या माध्यमातून की ज्या 16 संघटना आहेत मराठा समाजाच्या, त्या संघटनेचं तुम्ही नाव जाहीर करायला पाहिजे. कारण तुमच्याकडं तुम्ही एक जबाबदार मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो, संघर्ष योद्धा म्हणून बघतो. मग तुम्ही नावाची घोषणा करायला काही अडचण नाही तुमच्याकडे जर पुरावे असतील तर. माझं स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून मागणी राहील की तुम्ही त्या 16 संघटनांची नावे प्रामाणिकपणे जाहीर करावी. कारण आमच्यासारखे पदाधिकारी, आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक वर्षापासून मराठा समाजामध्ये काम करतात, ज्यांनी मराठा चळवळीमध्ये आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं, घराच्या प्रपंचाची होळी केली. तर या अशा लोकांना प्रामाणिकपणे काम करून जर तुम्ही असे आरोप होत असतील तर आमचंसुद्धा कुठंतरी यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते की आम्ही इतके दिवस योगदान दिलं समाजासाठी, मग हे सगळं निष्क्रिय झालं का, हा एक प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा की अनेक महाराष्ट्रामध्ये 1981 पासून जे कैलासवासी अण्णासाहेब पाटील होते, या अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस मोर्चा काढला, 22ला मोर्चा काढला आणि त्यांनी सांगितलं की आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही 23चा सूर्य पाहणार नाही. तर अण्णासाहेब पाटलांनी खरंच 23चा सूर्य पाहिला नाही, त्या ठिकाणी स्वतःच बलिदान दिलं.
मग अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं, डॉक्टर शालीनताई पाटील क्रांती सेनेच्या संस्थापिका होत्या, त्यांनी बलिदान दिलं, शिवसंग्रामचे योगदान दिलं, शिवसंग्रामचे जे विनायक मेटे साहेब होते त्यांनीसुद्धा योगदान दिलं, त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील छावा संघटनेचे त्यांनीसुद्धा योगदान दिलं. मग असे जे अनेक महाराष्ट्रामध्ये मराठा चळवळीमध्ये वेगवेगळ्या संघटना काम करत आहे, त्या संघटना काम करत असताना अनेक बरेचसे लोक या चळवळीमध्ये जे आज 70ला असतील, 80ला असतील, काही निघून गेले या जगातून. मग अशा लोकांनी योगदान दिलं नाही का जरांगे दादा, मनोज दादा? कारण आपणच योगदान दिलं असं म्हणता येणार नाही मनोज दादा. अनेक लोकांच्या जीवावर, अनेक लोकांच्या बलिदानावर. परवाच मी काकासाहेब शिंदे जे प्रवार संगम येथे ज्यांनी आपल्या प्राणाचा त्याग त्या ठिकाणी केला मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये, त्यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी जाऊन आदरांजली व्यक्त केली. आणि अशा लोकांना कोपर्डीतील निर्भया असेल, जिने ज्या कोपर्डीपासून हे मराठा आरक्षण पेटलं, मराठा आरक्षण आंदोलन, त्या गोष्टीला सुद्धा, त्या घटनेला सुद्धा म्हणजे अजून बरेच दिवस होऊन गेले परंतु न्याय मिळाला नाही. मग अशा लोकांना ज्यांनी बलिदान दिलं त्या लोकांना आपल्याला विसरता येणार नाही. मराठा चळवळ ही बलिदानावर, त्यागावर उभी राहिलेली चळवळ आहे. मग फक्त आरक्षण घ्यायचं आहे, मग आपण आरक्षण घ्यायचं तर काही तज्ज्ञ मंडळी सोबत घेतली पाहिजे, जे कायदेतज्ञ असतील, ज्यांचा चळवळीमध्ये खूप मोठा अनुभव आहे त्यांना सोबत घेतलं पाहिजे, ज्यांनी संघटनेशिवाय कुठलीही चळवळ उभी राहिली नसती आत्तापर्यंत आणि टिकली नसती. मग अशा मराठा संघटनेच्या लोकांना सोबत घेणं मनोजदादा खूप मोठी एक तुमच्यावर जबाबदारी आहे असं मी या ठिकाणी मानतो. कारण मनोजदादा तुमच्याकडे एक महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आणि मग तुम्ही असं आम्ही नेतृत्व म्हणून पाहत असताना तुम्ही जरी मोठे भाऊ असले तर लहान भावांना सोबत घेणं काम आहे. कारण जो मोठा असतो, महाभारतामध्ये सुद्धा पांडवांनी सगळ्यांना सोबत घेतलं होतं, भावंडांना सोबत घेतलं होतं, त्याच्याशिवाय महाभारत पूर्ण झालं नाही. तसंच हे मराठा आरक्षणाचं महाभारत आहे आणि मनोजदादा तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. त्यामुळं तुम्ही माझा एक प्रामाणिकपणे, मी एवढा मोठा नाही तुम्हाला सल्ला द्यायला, कारण चळवळीमध्ये तुमचं जेवढं योगदान आहे तसं आमचं योगदान आहे. आम्ही म्हणणार नाही की आम्ही फक्त फिरलो आणि आम्ही फक्त बैठका घेतल्या. आम्ही खरोखर कृतिशील कार्यक्रम केला, आम्ही तुरुंगामध्ये गेलो, आम्ही लोकांच्या बैठका घेतल्या, मेळावे घेतले, उपाशी राहून काम केलेलं आहे मराठा समाजासाठी. आम्ही काही उपकार केला नाही मराठा समाज. आम्ही मरेपर्यंत मराठा समाजाची पाईक होतो, मराठा समाजाची पाईक म्हणून काम करणार. आम्ही मराठा समाजाला आयुष्यच वाहिलेलं आहे. मात्र हा विषय खूप मोठा आहे की आपण आरोप करत असताना, आपण वक्तव्य करत असताना एक जबाबदार व्यक्ती आहे आणि जबाबदार व्यक्ती असताना असं बोलणं कुठंतरी मला तरी वाटतं की खेदाचं आहे की तुम्ही म्हटले की 16 संघटना, मग 16 संघटनांची नावं तुम्ही समोर येऊ द्या ना समाजासमोर. समाजासमोर जर ती नावं आली तर समाज नक्कीच या लोकांपासून सावध राहील. मग असे लोकांचे नावं समोर येणं गरजेचं आहे मनोजदादा. आणि ह्या लोकांना कोण कोण साथ देतं आहे याचंसुद्धा कुठंतरी समाजासमोर येणं गरजेचं आहे. कारण मनोजदादा किंवा कृषीराज टकले हा काय मराठा समाज एकटं होऊ शकत नाही. कारण समाजासमोर आपण कोणीच मोठे नाही, समाज हा मोठा आहे आणि समाजाचं आपण काम करतो. हे कुठं माझी आणि तुमच्या घरातली चळवळ नाही वैयक्तिक. त्यामुळं आपण सगळ्यांनी सोबत येऊन काम करणं गरजेचं आहे. हेच या कट्ट्यावर मी सांगू इच्छितो. आज या कट्ट्यावर येण्याचं कारणच ते. सध्या कांद्याला भाव नाही, शेती मालाला हमी भाव नाही, याबद्दल कोणी बोलत नाही. तर याबद्दल आपलं मत काय? खरं तर शेतीमालाचा हमी भावाचा प्रश्न हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक पिढ्या याच्यामध्ये गेल्या, मात्र शेतीमालाच्या हमी भावाचा प्रश्न काय सुटलेला नाही. गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुंतांबा या ठिकाणाहून खूप मोठं आंदोलन पेटलं होतं की कारण आज लोक विचार करायला गेलं तर डिझेलची परिस्थिती अवघड झाली, पेट्रोलचं अवघड झालं आहे. देशामध्ये शेतकरी जगल की मरल, कारण शेतकरी हा कायम अडचणीतच असतो. शेतकरी हा आर्थिक अडचणीत कायम असतो आणि शेतकरी कधीही, शेतकऱ्याच्या आता मजुरांची बंगली झाली पण शेतकऱ्यांची बंगली काय होईना आणि शेती काही अडचणीमुळं खरं तर शेतीसुद्धा अडचणीत आली आणि शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नसुद्धा होईना, ही अवस्था निर्माण झालेली आहे देशामध्ये.
महाराष्ट्रामध्ये. मग हे सगळ्या गोष्टीवर सरकार का विचार करत नाही? माझं तर खरंच गडकरी साहेब एक विचार आहे की मराठा समाजाचे एवढे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, मराठा आमदार आहेत, मराठा मंत्री आहेत, मराठा खासदार आहेत, समाजावर कोणीच बोलायला तयार नाही. इतर लोक भुजबळ साहेब ओबीसीवर बोलतात, मुंडे साहेब होते ओबीसीवर बोलते. मराठा समाजाचे लोक, मराठा समाजाची सत्तेतली मंडळी मराठा समाजाच्या प्रश्नावर का बोलत नाही? कारण हा मुद्दासुद्धा समोर येणं गरजेचं आहे. जोपर्यंत सत्तेतले सिस्टीममधले मराठा समाजाचे लोक बोलत नाही तोपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागणार नाही, असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात शिवस्मारक होणार होतं, परंतु त्याचा मुद्दा आज बाजूला पडल्यासारखा दिसतो. तर त्याबद्दल आपलं एक मत काय? अरबी समुद्रातला शिवस्मारक प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुढं आला हे मान्य आहे, पण याच्या अगोदरसुद्धा मराठा संघटनांची मागणी होती की शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये व्हावं. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला वंदनीय आहेत आणि जगाला वंदनीय असताना फक्त ते मराठा समाजापुरतं जगले नाही तर 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि मग हे जगासमोर तरुणांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तरुण या महाराजांच्या पुतळ्याकडं स्मारकाकडं बघून जी ऊर्जा निर्माण होते तरुणांमध्ये, शिवप्रेमींमध्ये, ती ऊर्जा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि शिवस्मारकाचा प्रश्न मेटे साहेब ज्यावेळेस अध्यक्ष होते, ते अध्यक्ष असताना थोडंफार मार्गी लागला, भूमिपूजनापर्यंत आला तो. मात्र मेटे साहेब गेल्यानंतर शिवस्मारकाचा मुद्दा प्रलंबित पडलेला आहे. माझी एक ह्या कट्ट्याच्या माध्यमातून मागणी राहील की परत एकदा सरकारने या समिती गठीत करावी. शेतकरी आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुभाष गाभरे साहेबही उपस्थित आहेत. त्यांना सत्तेच्या महासंग्रामच्या महास्टुडिओमध्ये त्यांचे स्वागत आहे. सध्या मराठा आंदोलन तसेच शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, याबद्दल आपले मत काय? या ठिकाणी आपण जर बघितलं, मराठा आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन 1982 साली स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आणि त्यांनी स्वतः गोळी मारून घेतलेली. हे पहिलं बलिदान मराठा आरक्षण चळवळीचं आहे. आज शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाचा प्रश्न कठीण झालेला आहे. डिझेल मिळत नाही शेती करण्यासाठी, वीज वेळेवर मिळत नाही, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. जरांगे साहेबांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन घेतलं, त्याचं मी स्वागत करेन. आम्ही या आंदोलनात 20 वर्षापासून काम करतो, 25 वर्षापासून काम करतो, परंतु चुकीच्या दिशेनं समाजाला नेऊ नका. लोक तुमच्या मागे आले याचा अर्थ तुमचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं असं गृहीत धरू नका. मी सातत्यानं सांगत आहे, राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, 50% हायकोर्टानं आदेश काढलेले आहे की 50% पुढे आरक्षण गेलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपल्याला 50% आरक्षण पूर्ण होऊन 52% झालेलं आहे. आणि हे ज्यावेळेस कायदा बदलू, 100% आरक्षण प्रत्येक समाजाला वेगवेगळं होईल, त्यावेळेस आपल्याला आरक्षण मिळणार आहे. जे मी मंत्रालयातही मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं, तो आपण आंदोलन करू नका, आंदोलन करून चिघळून घेऊ नका. कोणत्या 16 संघटना, कोणत्या 18 संघटना त्यांनी पैसे घेतले, कोणी मुसुपाऱ्या घेतल्या. म्हणजे तुमच्या आंदोलनाला आम्ही गावात सभा घेऊन पाठिंबा देतो, तुमच्या आंदोलनासाठी तिथे येतो आणि तुम्ही आमच्यावर जे हे आरोप करता खोटे, आमच्या योगदानाचं काय? उपरतीच्या वेळेस तुम्ही होतात का? आम्ही 14 संघटनांची बैठक घेतली होती, त्यामध्ये तुम्हाला आमंत्रित केलं होतं. आज तुम्ही पत्रकार परिषद घेता, आम्हाला आमंत्रित केलं, आमच्या योगदानाचं काय? हे प्रश्न आज निर्माण झालेले. तुम्ही ज्यावेळेस मीडिया समोर येते तुमच्या, त्यावेळेस तुम्ही आमच्या नेत्यांना एकेरीवर बोलता. राधाकृष्ण विखे पाटलाचा तुमच्या त्यांनी काय राजीनामा मागितला मंत्री समितीचा, काय अधिकारात मागितलं? त्यांनी हाताश होऊन सांगितलं प्रश्न सुटत असला तर मी राजीनामा देतो. या अगोदरही अनेक अध्यक्ष झालेत ना मंत्री समितीचे, त्यांनी काय काम केलं? मग तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना काय जबाबदार झाला? त्यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार आहे. ते हिरिरीने भाग घेतात, तुमच्यापर्यंत येतात आणि त्यांच्याबद्दल अपशब्द काढलेला. आम्ही नगरमधला कुठलाही माणूस
सहन करणार नाही आणि ह्या तुमच्या आंदोलनाला आमचा कुठलाही पाठिंबा नाही आणि भविष्य काळात जर लोकांना दिशाहीन करून हिंडाल तर तुमचं आंदोलन मुळीच निघल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. कोपर्डीच्या प्रकरणात आपण आलात का? अनेक आंदोलन झाले, आम्हाला अटक झाली नगरला 13 साली. त्यावेळेस आपण पाठपुरावा केला, काही आलात तिथं पाठपुराव्याला नाही ना. मग तुम्ही लोकांना दिशाहीन करू नका. आपले आंदोलन कसे आहेत, आपल्या संपत्त्या कशा आहेत हे आम्हाला सगळं माहीत आहे, पण बोलायला लावू नका. लोक तुमच्या मागं आहेत याचा अर्थ वेगळा घेऊ नका. एवढंच या ठिकाणी मी निक्षून सांगतो. विकास महामंडळ आहे, या महामंडळाच्या काही सवलती शेतकऱ्यांना म्हणा किंवा मराठा समाजात दिलेला आहे. याचा जो परतावा आहे ते 3 तारखेला मिळालं पाहिजे. ट्रॅक्टरचं अनुदान आधी आम्ही व्याज भरायचं आणि नंतर सरकार आम्हाला देणार. त्याच्यामुळं काय होतं, आम्ही आर्थिक कोंडीमध्ये सापडलेलो आहे. शेतीचं उत्पन्न मिळत नाही. ज्या दिवशी हप्ता असेल त्याच दिवशी व्याज जमा झालं पाहिजे किंवा शेतकरी व्याज भरणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सरकारने केली पाहिजे एवढी विनंती या ठिकाणी मी करतो. सत्तेचा महासंग्राम कट्ट्यावर आज डॉक्टर पृथ्वीराज टकले साहेब व त्यांचे सोबत आलेले डॉक्टर सुभाष गागरे साहेब यांनी आपले परखड मत या सत्तेच्या महासंग्राम साठी व्यक्त केले आणि आपल्या कट्ट्यामध्ये ते उपस्थित राहिले. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या कट्ट्यावर त्यांनी जनतेला चांगले मार्गदर्शन केलेच, परंतु आपले परखड मतही स्पष्ट शब्दात मांडले. त्याबद्दल त्यांचे सत्तेचा महासंग्राम न्यूज चॅनलतर्फे धन्यवाद.